गुड इव्हनिंग. आज आपण पाण्यातील प्रतिबिंब हा बुद्धिमत्तेतील अतिशय महत्वाचा घटक पाहणार आहोत. याच्यावर 2 प्रश्न तुम्हाला एन-एम-एस परीक्षेला विचारले जाणार आहेत. आता यापूर्वी तुम्ही ए पासून झेड पर्यंतची जी वर्णाक्षर आहेत त्याच्या पाण्यातील प्रतिमा कशा दिसतात किंवा 0 ते 9 पर्यंतचे जे अंक आहेत याचं पाण्यातील प्रतिबिंबामध्ये ते अंक कसे दिसतात हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण आकृतीचा अभ्यास करणार आहोत. दिलेली प्रश्नाकृती पाण्याच्या पृष्ठभागावर उभी धरली असता तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पुढील 4 पर्यायातून निवडा. इथं लक्षात ठेवायचं डावीकडचं डावीकडेच राहतं, उजवीकडचं उजवीकडे राहतं. फक्त वरचं खाली आणि खालचं वर हा फरक लक्षात ठेवायचा. मग आता असा जर विचार केला तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगा भाऊ काय येईल? बघूया कोण सांगते. हा जो भाग आहे का नाही तो इथे येणार खाली. इथं पण आहे. हा आता ही जी रेषा आहे त्याची खाली येते बघा. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. करेक्ट. हा सांगा या प्रश्नाकृतीचं पाण्यातील प्रतिबिंबामध्ये ही प्रश्नाकृती कशी दिसेल? ही खालचं ते वर जाणार आहे. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. किंवा तुम्हाला ऑब्झर्वेशन कळत नसेल तर काय करायचं का कागदावर ह्या आकृती कागदाच्या वरच्या बाजूला काढायची आणि कागदाचा खालच्या बाजूला काय करायचा दुमडायचा. बॅक साईडला जी आकृती दिसेल ते पाण्याचं प्रतिबिंब असेल लक्षात ठेवा. परंतु असं ऑब्झर्वेशन करून आपल्याला सहजपणे ओळखता येते. चला पुढचा प्रश्न. पर्याय क्रमांक 3 सर. पर्याय क्रमांक 3 बरोबर. नेक्स्ट. पर्याय क्रमांक 3 सर. पर्याय क्रमांक 3 बरोबर. नेक्स्ट. पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2. काय विचारलं तुम्ही? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट. पर्याय क्रमांक 2 सर. पर्याय क्रमांक 2 बरोबर. 7 ला पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 4 सर. पर्याय क्रमांक 4 बरोबर. 8 ला पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. सर. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 11. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 3 सर. पर्याय क्रमांक 3 1. पर्याय क्रमांक 1. 12. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 3.
पर्याय क्रमांक 4 ऑप्शन 3 पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 बरोबर. पर्याय दोन पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 3 19 पर्याय क्रमांक 19 पर्याय क्रमांक 20 3 21 पर्याय क्रमांक 2 ऑप्शन नंबर 2 22 पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 23 पर्याय क्रमांक 2 2 24 पर्याय क्रमांक 3 24 ला पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक बरोबर. 25 पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 26 पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 27 2 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 28 पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 2 29 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 30 पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 4 ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर 1 31 ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण मागच्या एनएमच्या परीक्षेत विचारलेलं वॉटर इमेज पाण्यातील प्रतिबिंब या घटकावर आधारित सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. उद्याच्या तासाला आपण घडीचे प्रश्न पाहूया म्हणजे आपला बुद्धिमत्ता हा घटक संपेल. बस करूया. ओके बाय.